इस्रायलनं इराण विरुद्ध हल्ला करून एक प्रकारे या युद्धजन्य परिस्थितीमध्ये ठिणगी टाकण्याचं काम केलेलं आहे आणि आत्तापर्यंतचे जे रिपोर्ट आलेले आहेत त्याच्या अनुसार इस्रायलनं इराणमध्ये या हल्ल्याच्या माध्यमातून 30हून वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी केलेले आहेत, ज्यामध्ये शेकडो इराणी सोल्जरसुद्धा मारले गेलेले आहेत अशा प्रकारची बातमी त्या ठिकाणी येते. इराणच्या राष्ट्राध्यक्षाच्या आवासाच्या आसपास सुद्धा हे हल्ले त्या ठिकाणी केलेले आहेत. आता मुळात आपल्याला हे पाहणं आवश्यक आहे की इराण याला कसं रिस्पॉन्ड करतो. इराणकडे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे हायपरसोनिक मिसाईल्स असो, ड्रोन्स असो, याच्या माध्यमातून अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आणि एअर बेसेस जे वेगवेगळ्या प्रकारच्या अरब राष्ट्रांमध्ये आहेत, ज्यामध्ये कतर असेल, UAE असेल, सौदी अरेबिया आहे, या ठिकाणच्या मिलिटरी आणि एअर बेसेसवर येणाऱ्या काळामध्ये हल्ले हा इराण त्या ठिकाणी करू शकतो का, आणि जर इराणनं अशा प्रकारचे हल्ले केले तर हा संघर्ष आणखीन चिघळत जाईल आणि अमेरिका आणि इस्रायल हा इराण विरुद्ध आणखीन आक्रमक होईल. कोण बरोबर कोण चूक याऐवजी जर आपण फक्त सामर्थ्य हे पाहिलं तर इस्रायल आणि अमेरिकेच्या सामर्थ्यापुढे इराण कुठेही टिकू शकणार नाही हे सत्य आहे. पण आता इराण कितपत या संघर्षाला पुढे घेऊन जातो का चर्चेच्या माध्यमातून अमेरिकेच्या सगळ्या मागण्या मान्य करतो हे आपल्याला पाहणं आवश्यक ठरणार आहे आणि यावरूनच भविष्यामधली संघर्षाची दिशा आपल्याला त्या ठिकाणी ओळखता येणार आहे. सर, सील्ड ऑफ जुदा असे ऑपरेशनला नाव देण्यात आले. अमेरिकन दूतावासाकडून जे अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला. शील्ड ऑफ जुदा असं इस्रायलनं या ऑपरेशनचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि अमेरिकेच्या कॉर्डिनेशननं, अमेरिकेच्या समन्वयानं हे हल्ले इस्रायलनं त्या ठिकाणी केलेले आहेत. अमेरिकेनं आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या एअरक्राफ्ट कॅरियर त्या ठिकाणी तैनात करून ठेवलेल्या आहेत तिथून मोठ्या प्रमाणात फायटर प्लेननं सुद्धा उड्डाण केलं आणि हे हल्ले त्या ठिकाणी केलेले आहेत, ज्यामध्ये 30हून वेगवेगळ्या ठिकाणावर हल्ले केले आणि शेकडो इराणचे सैनिक त्या ठिकाणी मारले गेले अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी येत आहेत. हा फक्त प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक नाही आहे, म्हणजे फक्त इराणला काही करण्यापासून रोखण्यासाठी केलेला हा स्ट्राईक त्या ठिकाणी नाही, तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला करणं यावरून इस्रायलची जी भूमिका आहे की इराण आमच्यासाठी एक्झिस्टेन्शियल थ्रेट आहे, म्हणजे इराण जर जगाच्या नकाशावर असेल तर त्यामुळं आमचं अस्तित्वच धोक्यामध्ये येईल, म्हणून इराणचं अस्तित्वच नष्ट करण्यासाठी इस्रायलनं असे जबरदस्त हल्ले केलेले आहेत आणि माझ्या मते ही सुरुवात आहे. इराण येणाऱ्या काळामध्ये इस्रायल विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले करेल, ड्रोनच्या माध्यमातून, मिसाईलच्या माध्यमातून, हे इस्रायल सुद्धा जाणतो. म्हणून त्यांनी तिथल्या जनतेसाठी एक प्रकारे जे आहे आणीबाणीची परिस्थिती डिक्लेअर केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी शेल्टरमध्ये, सेफ शेल्टरमध्ये जावं, सुरक्षित स्थळी जावं अशा प्रकारचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. इस्रायल आणि अमेरिकेची आक्रमकतेच्या अनुषंगानं पूर्णतः तयारी आहे. इराण आता याला कसं रिस्पॉन्ड करतो यावर आता या संघर्षाची पुढची दिशा निर्भरित राहणार आहे. सर, पण असं असताना सुद्धा इराणने घोषणा केली की युद्ध तुम्ही सुरू केले, युद्ध आम्ही संपवणार. मग इराणकडे ताकद आहे का? मुळातच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे नेते अशा प्रकारचं प्रोजेक्शन करण्याचा प्रयत्न करतात. 2003 मध्ये अमेरिकेनं सद्दाम हुसेन यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या आधी सुद्धा सद्दाम हुसेन यांनी मोठी मोठी त्या प्रकारची विधाने केली होती, परंतु त्याच्यानंतर सद्दाम हुसेनचं काय झालं हे सगळ्या जगानं पाहिलं. काही महिन्यांपूर्वीच निकोलस मदुरो यांच्या विरुद्ध जी कारवाई अमेरिकेनं केली त्याच्या आधी सुद्धा निकोलस मदुरोनं अमेरिकेविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारची विधानं केली होती. पण सत्य हे आहे की अमेरिका आज घडीला मिलिटरी पॉवरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं नंबर 1चं नेशन आहे आणि अमेरिकेनं जर आपला एकूण स्ट्राईक पॉवरपैकी 30%पेक्षा सुद्धा जास्त स्ट्राईक पॉवर इराणच्या अवतीभोवती जर जमा करून ठेवली असेल आणि त्याच्या सोबतीला इस्रायलची लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी असेल तर याच्या समोर इराण त्या ठिकाणी उभा राहू शकत नाही. नक्कीच इराणकडे काही हायपरसोनिक मिसाईल्स आहेत, त्यांच्याकडे जे आहेत ड्रोन्स आहेत, याच्या माध्यमातून तो अमेरिकेविरुद्ध संघर्ष त्या ठिकाणी करेल. त्याचबरोबर त्यांच्या हुती, हिजबुल्ला यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध ते हल्ले करण्याचा प्रयत्न करतील. पण सामरिकदृष्ट्या इराण फार काळ अमेरिकेविरुद्ध टिकू शकणार नाही. यामधला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर, जर खरोखरच चीन आणि रशिया हे जर इराणच्या बाजूनं उभा राहिले, बूट्स ऑन ग्राउंड म्हणजे यांचे सैनिक त्याचबरोबर शस्त्रास्त्र जर इराणच्या बाजूला त्या ठिकाणी राहिले तर माझ्या मते हा नक्कीच संघर्ष जो आहे तो चिघळेल. आणि जरी आज घडीला ही शक्यता कमी वाटली तरी सुद्धा थर्ड वर्ल्ड वॉरची सुद्धा यातून एक प्रकारे सुरुवात होऊ शकते, ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. पण मला आज घडीला स्पष्टपणे वाटतं की इराणच्या मदतीला चीन आणि रशिया स्वतःचे सैन्य त्याचबरोबर शस्त्रास्त्र त्या ठिकाणी उभे करून ठेवणार नाही. सर, या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर जे काय परिणाम होऊ शकतो या युद्धाचे, जर हे युद्ध चिघळलं तर नक्कीच जागतिक स्तरावर फार विपरीत परिणाम होतील. सगळ्यात पहिली गोष्ट, हे फक्त इस्रायल विरुद्ध इराण किंवा इराण विरुद्ध अमेरिका युद्ध न राहता अरब राष्ट्र हे यामध्ये जे आहेत ओढले जातील आणि ते यामध्ये होरपळून निघतील.
वेगवेगळ्या देशांना या अरब राष्ट्रांमधूनच तेलाची आयात मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होते. एवढंच नाही तर इराणचं स्ट्रेट ऑफ होर्मुझवर जे आहे एक प्रकारे कब्जा आहे. याला जर ब्लॉक करण्यामध्ये इराण यशस्वी ठरला तर जगामधली 20% सुद्धा जास्त तेल वाहतूक या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून होते आणि यालाच जर इराणनं ब्लॉक केलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती वाढतील, ज्याचा विपरीत परिणाम भारतावर सुद्धा होईल. कारण भारत 85% सुद्धा जास्त तेलाची आयात करतो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा विपरीत परिणाम होईल. भारताचे 80 लाखाहून जास्त नागरिक, भारतीय नागरिक हे वेगवेगळ्या अरब राष्ट्रांमध्ये राहतात. हे युद्ध चिघळलं तर त्यांच्या जीविताविषयी, त्यांच्या जॉब्सविषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही, भारतानं चाबहार बंदर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून इराणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे. ती गुंतवणूक सुद्धा एक प्रकारे धोक्यामध्ये येऊ शकते. हे सगळे प्रोजेक्ट जे आहेत ते डिले होऊ शकतात. म्हणून भारताचं सुद्धा सामरिक, भूराजकीय त्याचबरोबर आर्थिक हित या संघर्षाशी जोडलं गेलेलं आहे. म्हणून बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून भारत हा नक्कीच हा वाद कमी करण्यासाठी, हा संघर्ष निवळण्यासाठी प्रयत्नरत राहील, अशा प्रकारची चिन्ह आज घडीला आपल्याला वाटत आहेत. सर, आता जे इराणमधील भारतीय नागरिक आहेत त्यांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा असं सुद्धा आवाहन करण्यात आलं आहे. काय काळजी घेतली पाहिजे असं? मागच्या काही दिवसांमध्येच भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं अशा प्रकारचे निर्देश दिले होते आणि लवकरात लवकर इराण सोडावं, जे काही अवेलेबल मीन्स असेल, कारण त्यावेळेस कमर्शियल एअर फ्लाईट सुद्धा उपलब्ध त्या ठिकाणी होत्या. त्याच्यानुसार बऱ्याचशा भारतीयांनी जे आहे त्या इराणमधून जे आहे सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी ते गेले असतील. अजूनही जे आहेत त्यांनी कुठल्याही निदर्शनामध्ये किंवा काही महत्त्वाच्या मिलिटरी सेंटर किंवा महत्त्वाच्या गव्हर्नमेंट ऑफिसर्सच्या आसपास जाणं टाळावं, अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी गेले जाऊ शकतात. आपल्या घरामध्येच त्यांनी सुरक्षित राहावं. आणि दुर्दैवानं हे युद्ध जर चिघळलंच तर भारताचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहता भारत त्यासाठी एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट करेल आणि योग्य प्रकारे समन्वय साधून इराणशी, त्याचबरोबर इस्रायल आणि अमेरिकेशी समन्वय साधून या भारतीय जे त्या ठिकाणी फसलेले असतील त्यांना जे आहेत पुन्हा भारतामध्ये आणण्यासाठी सुद्धा भारत त्या ठिकाणी प्रयत्नरत राहील. आज घडीला तरी तिथे जे भारतीय आहेत त्यांनी कुठल्याही संघर्षाच्या ठिकाणी, गव्हर्नमेंट ऑफिसच्या ठिकाणी, मिलिटरी साईटच्या ठिकाणी जाणं टाळावं, आपल्या घरामध्ये सुरक्षित राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा, अशा प्रकारचे निर्देश भारताकडून त्या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सकडून त्यांना दिलेले आहेत आणि अशी काळजी त्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर, ज्या पद्धतीनं आपण या युद्धाचं चित्र बघतोय, दृश्य बघतोय, हा हल्ला किती गंभीर स्वरूपाचा असं वाटतं? अनेक जे आहेत इराणचे टॉप कमांडर या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती मिळते. मला वाटतं हा हल्ला नक्कीच अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. हा फक्त प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक नाही आहे. ऑपरेशन शील्ड जुदा असं जे नाव त्या ठिकाणी दिलं आहे, म्हणजे प्रॉपर मिलिटरी ऑपरेशन आहे. आणि या मिलिटरी ऑपरेशनमध्ये 30हून जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या टार्गेट्सला सायमल्टेनियसली हिट करण्याचा प्रयत्न हा अमेरिकेच्या मदतीनं इस्रायलनं त्या ठिकाणी केलेला आहे. ज्या प्राथमिक बातम्या येत आहेत, शेकडो इराणचे सोल्जर्स जे आहेत, सैनिक त्यामध्ये मारले गेलेले आहेत, काही सिनियर कमांडर सुद्धा मारले गेले आहेत, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. जर तेहरानमध्ये राष्ट्राध्यक्षाच्या घरापर्यंत हल्ला करण्यामध्ये जर इस्रायल यशस्वी होत असेल तर इस्रायलनं अत्यंत प्लॅन्ड पद्धतीनं, अत्यंत नियोजन पद्धतीनं हा हल्ला त्या ठिकाणी केलेला आहे. आणि जर इराणनं रिस्पॉन्ड केलं तर त्याच्यासाठी जे आहे स्वतःच्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी, त्याचबरोबर मिसाईल शील्ड, एअर शील्ड ही सुद्धा इस्रायलनं जे आहे ॲक्टिव्ह करून ठेवलेली आहे अमेरिकेच्या मदतीनं. त्यामुळे आता हा संघर्ष कसा जातो याच्या अनुसार इस्रायल भविष्यामध्ये कशी कारवाई करेल हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. पण या हल्ल्यासोबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की काही तासांच्या अगोदरच, या हल्ल्याच्या काही तासांच्या अगोदरच इराणचं एक सर्वात मोठं सामर्थ्य देणारा ग्रुप तो म्हणजे हिजबुल्ला. मग इस्रायलनं सदन लिबननमध्ये या हिजबुल्लाच्या विरुद्ध सुद्धा त्यांचे जे महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर साईट्स आहेत त्याच्या विरुद्ध सुद्धा हल्ले केले आणि त्याला सुद्धा जे आहे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न काही तासांच्या अगोदर केला. आणि त्याच्यानंतर इराणमध्ये जे आहे 30पेक्षा सुद्धा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या मिलिटरी साईट्सवर, त्याचबरोबर महत्त्वाच्या गव्हर्नमेंट साईट्सवर अटॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि शेकडो इराणी सोल्जर्सचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, अशा बातम्या आपल्या समोर येत आहेत. सर, आता या संदर्भात ट्रम्पचं वक्तव्य समोर आले, काही वेळापूर्वीच इराणवर हल्ला करण्यास सुरुवात केली असं. नक्कीच आता इस्रायलनं जे आहे, इस्रायलच्या डिफेन्स मिनिस्टरनं अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी केलीच होती की आम्ही प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक केलेला आहे. अमेरिकेच्या कॉर्डिनेशननं त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या हल्ल्याला आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. एवढंच नाही, ते असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात की इस्रायलची नेव्ही, इस्रायलचं नौदल जे आहे पूर्णतः उद्ध्वस्त करणं, पूर्ण संपवून टाकणं हे आमचं एम आहे, हा आमचा गोल आहे. आणि त्या अनुषंगाने जे आहेत येणाऱ्या काळामध्ये इस्रायल आणि अमेरिका येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नरत राहतील. माझ्या मते
हा जबरदस्त हल्ला त्या ठिकाणी आहे, इराणचं प्रचंड नुकसान आहे, पण या हल्ल्याच्या माध्यमातून संपूर्णतः मॅक्सिमम प्रेशर 2.0 ही रणनीती अमेरिका आणि इस्रायल इराण विरुद्ध त्या ठिकाणी वापरतोय आणि इराणनं अमेरिकेच्या सगळ्या मागण्या विनाशर्त त्यांनी मान्य कराव्यात यासाठी हा एक प्रकारचा वॉर्निंग स्ट्राईक आहे असं जर आपण म्हटलं तर ते सुद्धा आज घडीला चुकीचं ठरणार नाही. तर ज्या पद्धतीने हे युद्ध सुरू झाले यावर काय तोडगा असतो? डिप्लोमसीच्या माध्यमातूनच हा जो आहे अल्टिमेटली लॉंग टर्म आपल्याला याच्या माध्यमातून तोडगा काढता येणार आहे. सामरिकदृष्ट्या पाहिलं तर टॅक्टिकली किंवा शॉर्ट टर्ममध्ये अमेरिका आणि इस्रायल हा इराण विरुद्ध वरचढ ठरणारच आहे आणि इराणला जे आहे 2 पावलं यासाठी मागे यावंच लागणार आहे. पण लॉंग टर्ममध्ये सोल्युशन पाहिजे असेल, खऱ्या अर्थानं हा मागच्या कित्येक दशकांपासून चाललेला संघर्ष त्या ठिकाणी सोडवायचा असेल तर डिप्लोमसीच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातूनच याची आपल्याला त्या ठिकाणी सोडवणूक करावी लागणार आहे. लॉंग टर्ममध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्र असावेत, हा द्विराष्ट्र सिद्धांत हाच आपल्याला लॉंग टर्म त्या ठिकाणी सोल्युशन त्या ठिकाणी देणार आहे. पण आज घडीची आक्रमकता आणि त्यातून जर आपल्याला सोल्युशन काढायचं असेल तर मला स्पष्टपणे वाटतं की भारतासारखी एक इमर्जिंग सुपर पॉवर, उभरती महाशक्ती याचा अत्यंत महत्त्वाचा रोल असणार आहे. कारण भारताचा आर्थिकदृष्ट्या, भूराजकीयदृष्ट्या एक प्रकारचं हित या संघर्षामध्ये लपलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला इस्रायल, अमेरिका यांच्यासोबत आपले चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर इराणसोबत सुद्धा आपले चांगले संबंध आहेत आणि स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीच्या भूमिकेतून आपण कुठल्याही गटाकडे झुकलेलो नाही. मग हीच आपली स्ट्रेंथ आहे आणि या स्ट्रेंथला वापरून जर आपण बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून या दोघांशीही चर्चा केली आणि त्यांना एका सेम पॉईंटवर आणण्यामध्ये जर भारत यशस्वी झाला तर यामध्ये भारताचंही हित आहे, अरब राष्ट्रांचं हित आहे आणि अल्टिमेटली जगाचं हित आहे. आणि भारताने जर अशा प्रकारची पहल घेतली तर खूप सारे अरब राष्ट्र, ज्यामध्ये सौदी अरेबिया असेल, युनायटेड अरब एमिरेट्स असेल, एवढंच नाही तर रशियासारखी महाशक्ती सुद्धा भारताच्या या सगळ्या इनिशिएटिव्हला पाठिंबा देईल अशा प्रकारची परिस्थिती मला वाटते. म्हणून भारतानं या सगळ्या परिस्थितीमध्ये एक प्रकारची सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि अत्यंत महत्त्वाचं असं इनिशिएटिव्ह घेणं आवश्यक आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.